तर शेजार बाजारची गावं सगळी हागणदारी मुक्त झाल्यात आणि आपल्या इथं सुविधा असून सुद्धा त्या बंद अवस्थेत आहेत. मी पोहोचलो इथं बिंदू चौकात, जे जेल आहे त्या जेलच्या शेजारी पार्किंग आहे. त्या पार्किंग मध्ये तर ह्यो पैसा आपला इथं बघा लागला. हे टॉयलेट आता हे मुलकाचं महाग असणार, लाईटीचं कनेक्शन पण त्याला चालू आहे आणि त्या टॉयलेट मध्ये चालूच नाही, ते बंदच पडले बरीच वर्ष झाली. आणि इथं बाटल्या क्रश करायचं एक मशीन बसवलंय आपल्या ग्रामपंचायतीनं आणि ते सुद्धा बंद अवस्थेत आहे. म्हणजे ह्या गोष्टी दोन घ्यायला काहीतरी लाख रुपये गेले असतील आणि ह्या अशा लाख रुपयाच्या म्हणजे आपल्या टॅक्सच्या पैशातले लाख रुपये असे धूळ खात पडल्यात. ह्याचा वापर झाला असता. अधिकारी लोक, तुम्हाला एकच माझं म्हणणं आहे, प्लीज अशा गोष्टीचा रिपेअर करा जेणेकरून लोकांना ह्याचा वापर करून घेता येईल, त्या सुविधेचा वापर करता येईल. आमचाच टॅक्सचा पैसा येऊ, तुम्ही अशा पद्धतीनं ठेवणं कितपत योग्य आहे तुम्हीच लोक आता कमेंटमध्ये येऊन सांगा मला. आणि इथं प्रत्येक तासाला जवळपास 50 रुपये घेतात. आता इथं 4 चाकी वाहन 50 रुपये आणि 2 चाकी वाहन 10 रुपये. तर तिथं संडास बाथरूमची व्यवस्था तिकडे नाहीच, पण इकडच्या बाजूला संडास बाथरूम केलंय आणि एवढं घाण आहे का नाही म्हणजे आतला सीन दाखवू शकत नाही. इथं हे महिला स्वच्छतागृह आणि या साईडला पुरुष स्वच्छतागृह. इथनं थोडंफार दिसतंय, आतमध्ये माणसाला उभा राहायला सुद्धा लाज वाटते अशा पद्धतीचं आहे. आणि इथं बहुतेक करून एक टॉयलेट आहे हे निळ्या रंगाचं, ते अक्षरशः घाणीनं भरलंय. ना इथं पाणी आहे ना स्वच्छता आहे. कोल्हापुरात जेवढे पण स्वच्छतागृह असतील तर त्यांना क्लीन लवकरात लवकर करा. अख्ख्या कोल्हापुरातलं स्वच्छतागृह दाखवायला मला लावू नका. आणि दुसरी गोष्ट, जिथं स्वच्छतागृह नसतील तिथं लवकरात लवकर बांधायला हवा जेणेकरून लोकांना, आलेल्या पर्यटकांना किंवा आपल्या इथल्या पण काही लोकांना, आता आम्ही सुद्धा बाहेर फिरतोय तर अशा वेळेला कुठं जायचं, उघड्यावर उभं राहायचं. कारण ह्या गोष्टी असून एवढ्या घाण असल्यामुळं तिथं उघड्यावर काही लोक उभारतात, ते पण तुम्हाला दाखवतो चला. तर हे दिसायला आपल्याला गाड्यांचं पार्किंगच्या मागं जातो. इथं गाड्या लावल्यात आणि इथं काय सांडले माहित नाही. इथं खरं लघवीचा वासायला लागला आणि त्याचबरोबर ह्यो कचरा पण इथं टाकलाय. तिथं बघा ती लघवी दिसायला लागली, लघवी गेली कोणतरी ह्या साईडला. तर लोकांनी थोडासा सिव्हिक सेन्स बाळगा. अजिबात उघड्यावर कुठलंही असे घाण करू नका, कचरा टाकू नका प्लीज. आणि प्रशासनाला माझी विनंती आहे, हे आता एवढं पार्किंग बंद तुम्ही काहीतरी रेव्हेन्यू घेत असाल, काहीतरी पैसे घेत असाल तर या ठिकाणी जे आपण गोळा करतोय त्याच्या सुविधा इथे येणाऱ्या पर्यटकांना तसंच आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मिळाव्यात एवढीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.